मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा सत्याच्या गाडीतून आता चाललेली असते आणि ती त्याला म्हणते की बाकी सगळं जाऊ देत, परंतु तुमची गाडी ना जरा खटाराच आहे. त्याचवेळी सत्य हसत म्हणतो की ओ मॅडम, अहो माझ्या गाडीला असं खटारा म्हणू नको ना. मग आता मीरा म्हणते एवढं काय त्यात, अहो ती गाडी खटाराच आहे ना. हे काय नुसतं आपलं पत्र्याचा डबडं आणि डार्लिंग वगैरे असं मस्करीत बोलणं ते ठीक आहे, परंतु शेवटी डबडं ते डबडंच ना. तेव्हा मीरा आता त्याची परीक्षाच घेत असते, त्याला राग येतो की नाही. तेव्हा सत्या मात्र आता हसत असतो, ते पाहून मीरालाही आनंद होतो. त्यानंतर मीरा आता मुद्दामच म्हणते की गाडीतला एसी सुद्धा एवढा चांगला नाहीये, मला खूप गरम होतंय. वेळी आता सत्या म्हणतो की एसी चालू आहे, परंतु मीच मुद्दाम लावला नाही, कारण एसीचे पैसे तुमच्या ह्या आत्ताच्या भाड्यामध्ये इन्क्लूड नाही आहेत ना, म्हणून. असा एकदम भारी एसी आहे, एकदम चिल करणारा. मग आता मला वाटत नाही तुमच्या गाडीतला एसी एवढा छान असेल, ता मीरा म्हणते. तेव्हा मीरा आता खूपच बोलत असते, ते पाहून सत्या म्हणतो मॅडम कसं आहे ना, आपल्याला कुणी बोललं तरी राग येणारच, शेवटी आपण माणूसच आहे ना. त्यावरती मीरा म्हणते पण मला कधीही राग येत नाही. मला तर आत्ता या क्षणी असं वाटतंय तुमच्या गाडीत बसण्यापेक्षा मी हातगाडीवर बसले असते ना तर अगदी बरं झालं असतं. त्यावेळी सत्याला आता खूपच राग येतो आणि तो म्हणतो हे बघ धुमकेतू. त्यावेळी आता मीरा विचारते काय, तुम्ही काय रागाने धुमसताय की काय. आता तुम्ही एक काम करा बरं, राग येत असेल ना तर सरळ पाडे म्हणा. तेव्हा ती आता त्याला सत्राचा पाडा म्हणायला सांगते. ती सत्या आता तो पाडा म्हणू लागतो. त्यानंतर आता मीरा सत्याला म्हणते ही गाडी ना 2 लोकांसाठी ठीक आहे, जर जास्त लोक बसली ना तर अशी डुगुडुगू हलेल. त्यानंतर मीराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सत्या आता काय करतो, लगेच मोठ्याने गाणं लावतो आणि आपला गाणं ऐकत बसतो. तर काही वेळाने मीरा आता लगेच ते गाणंच बंद करून टाकते. तेव्हा सत्या आता पुन्हा गाणं सुरू करतो, तर मीरा बंद करत असते. तर सत्याला आता खूपच राग येतो. मग त्यानंतर आता सत्या मनातच विचार करतो की ही धुमकेतून अजिबात ऐकणारी नाहीये. मीरा आता मुद्दामच त्याला म्हणते की हे दरवाजे सुद्धा कसे आहेत ना, कुणी आपटले तर असे तुटून जातील. त्याच वेळी आता सत्या म्हणतो मला आता ना खूप राग येतोय. तेव्हा ती विचारते नक्की का. मग आता तो म्हणतो गप्प बस हा धुमकेतू, मला खरंच खूप राग येतोय. आता बघ, आता जर गप्प बसले नाही ना मी काय करेल आणि काय नाही याचा अंदाज नाही. तेव्हा आता मीरा विचारते काय, अहो बाबाच्या साहेबांना तुम्हाला हरवायचं असेल तर हे करावंच लागेल. तेव्हा सत्या आता रागातच तिला म्हणतो ए तू गप्प बस, की त्याचा आणि याचा आता काय संबंध आहे. मग आता ती म्हणते संबंध नाही म्हणजे असं कसं म्हणू शकताय तुम्ही, अहो या गाडीला डबडं म्हणलं तर तुम्हाला राग येतोय, जसं काही ही जिवंतच आहे. आता उद्या रस्त्यावरचं एखादं पोरगं येऊन या गाडीला खटारा म्हणून मग तुम्ही काय त्या पोराला मारणार आहात का. त्यानंतर सत्याच्या तळपायाची आग आता मस्तकातच जाते. तेव्हा तो आता जोरातच ब्रेक मारून गाडी थांबवतो आणि तिला म्हणतो खूप ऐकून घेतला हा धुमकेतू, तुला जर असंच बोलायचं असेल ना तू इथून उतर अगोदर आणि रिक्षातून जा. आता मी बघतोस तुला कोणती एखादी पॉश गाडी भेटते, चल उतर. असं म्हणून सत्या तिला सारखंच उतरायला सांगतो. त्याच वेळी आता मीरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारते काय हो, ही काय बोलायची पद्धत आहे का. तुम्ही तुमच्या कस्टमर बरोबर असंच बोलणार आहात का. अहो मी आज गाडीबद्दल एवढंसं बोलले तर तुम्ही एवढा राग करायला लागलात. अहो उद्या ते बाबांचे साहेब तुम्हाला खिजवायला जर काही बाबांबद्दल अजून वाईट साईड बोलले तर तुम्ही काय त्यांचा जीव घेणार का, असा प्रश्न आता मीरा सत्याला करते. तेव्हा सत्या आता एकदम शांत होतो आणि विचारतो मग आता मी करू तरी काय. तेव्हा ती आता म्हणते तुम्ही एक एक गोष्ट करू शकताय. अहो गोड पदार्थ आठवायचे किंवा मित्रांची नावं घ्यायची किंवा आकाशातले पक्षी मोजा किंवा काही सुद्धा करू शकताय, म्हणजे कसं ना मन एकदम शांत होईल. बरं तुम्ही आता फळांची नावं घ्या बरं, असं आता ती त्याला म्हणते. तेव्हा तो एक एक करून आता फळांची नावं घेत असतो. तेव्हा फळांची नावं घेतल्यानंतर त्याचा राग एका क्षणातच जातो. तेव्हा तो मीराकडे पाहून आता हसतो आणि म्हणतो की मॅडम माझं जरा चुकलं, चला मी तुम्हाला आता सोडतो. असं म्हणून आता तो तिच्याकडे पाहून हसतो. त्यानंतर तो आता एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही
आता शांतपणे बसा, पण माझ्या गाडीला असं नाव ठेवू नका, कारण ही गाडी म्हणजे माझी जान आहे. अहो, बायकोने रिपेअर करून दिली आहे, त्यामुळे असा हृदयाचा विषय आहे, तो मनाचा विषय आहे आणि मनाला जर कोणी दुखवलं तर खूप वाईट वाटतं. तेव्हा मीरा आता हो असं म्हणते. मग दोघेही आनंदाने आता पुढे जाऊ लागतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. दुसरीकडे निरूपा आता घरी असते आणि तिला आता सुजित कुमारचे 12 फोन येऊन गेलेले असतात. 12 मिस कॉल जेव्हा तिच्या फोनवर दिसतात ना, तेव्हा आता ती खूपच घाबरते. काय करावं तिला सुचत नाही. मग त्यानंतर ती आता घाबरूनच जरा सुजित कुमारला कॉल बॅक करते. त्यावेळी आता सुजित कुमार म्हणतो, आत्ता आठवण आली का माझी? तेव्हा ती म्हणते, अहो तुम्ही एवढ्या वेळा कॉल केले, परंतु माझं लक्षच नव्हतं फोनकडे. आत्ता मी बाहेर होते ना, आता घरात आले, बोला ना. त्यावेळी आता काय बोलायचं बाकी राहिले? तुम्हीच आता बोला, कधी माझ्या हप्त्याचे पैसे देत आहे? मग आता निरूपा म्हणते, हो मी कधी हप्ता बुडवते का? नाही ना. अहो देणारच आहे तुमचे पैसे मी, पण थोडा वेळ द्या मला. त्यावेळी आता सुजित कुमार म्हणतो, असा नाही वेळ मिळणार, आता तुम्हाला खूप मुदत वाढवून दिली, आता अगोदर माझे पैसे पे करायचे, असं म्हणून तो आता खूपच चिडतो. आणि जर लवकरात लवकर पैसे दिले नाही तर तुमचं घर माझ्या नावावर झालंच समजा. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे तुम्हा सर्वांना मी घराबाहेर असं फरफटतच काढणार, असं म्हणून सुजित कुमार आता धमकी देत असतो. त्यावेळी आता निरूपा खूपच घाबरते. तिला काय सांगावं सुचत नाही, कारण आता तिच्याकडे हप्ता देण्यासाठी ते पैसेच नसतात. त्यानंतर आता सुजित कुमार तिला म्हणतो की मी एकदा सांगतो, दोनदा सांगतो आणि तीनदाही सांगतो, परंतु चौथ्यांदा हा सुजित कुमारना कुणाचंच कधीही ऐकून घेत नाही, समजलं? असं म्हणून निरूपाला तो चांगलाच आता धमकावतो. तेव्हा निरूपा आता घाबरते आणि तिची आता बोबडीच वळालेली असते. तर दुसरीकडे आता मीरा आणि सत्या ह्या दोघेही आता त्या फुलांच्या स्टॉलजवळ येतात. तेथे लक्ष्मी आणि मंजू या दोघीही असतात. तेव्हा आता मीरा येताच त्या दोघीही कौतुकाने मीराकडे पाहत असतात. सत्या मीरा गाडीतून खाली उतरतात. त्यावेळी आता मीरा भाड्याचे पैसे सत्याला देते. तेव्हा आता मंजू विचारते, काय ग तू सत्यादाजींना पैसे देते? त्यावेळी आता हो अगं बोहणी मी करतीये, असं आता मीरा म्हणते. सत्या म्हणतो, हो आता माझ्या धूमकेतूच्या हातून बोहणी झाली आहे ना, माझा धंदा असा दिवसभर अगदी सुसाट चालणार वाऱ्याच्या वेगासारखा, असं सत्या म्हणतो. पैशांच्या पाया पडून ते खिशात ठेवतो. त्यावेळी मीरा खूप कौतुकाने आता सत्याकडे पाहत असते, कारण आता सत्या ज्या प्रकारे तिचं कौतुक करतोय ते पाहून मीरालाही आनंद होतो. तर सत्या आता विचारतो, बरं मी जाऊ का? तेव्हा मीरा म्हणते, थांबा हा, असं म्हणून तेथे असणारा एक फुलांचा हार ती घेते. गाडीमध्ये जे बाप्पाची मूर्ती असते ना, त्या मूर्तीला तो हार घालते आणि पाया पडते. तेव्हा सत्या आणि त्याचबरोबर लक्ष्मी हे दोघेही कौतुकाने मीराकडे पाहतच राहतात. तर दुसरीकडे पंकज आता आवरायला घेतो आणि म्हणतो, रोज रोज ना असं बाहेर जाऊन जाऊन कंटाळा आलाय, मला काय करावं ना सुचत नाहीये, कुठून गुड न्यूज सुद्धा येत नाहीये. त्यावेळी आता तेथे देविका फोनवर बोलत तेथे येते. मग आता तो म्हणतो, हिला जर समजलं मला नोकरी नाहीये तर ही सोडून जाईल, ही बायको हातची जाणार आणि मला पुन्हा बायको सुद्धा मिळणार नाही. आता हिला कसं सांगू की माझ्याकडे नोकरी नाहीये म्हणून? एवढे प्रयत्न करूनही नोकरीच मिळत नाहीये, काय करावं? असं म्हणून आता तो डोक्यालाच हात लावून बसलेला असतो आणि देविकाकडे पाहत असतो, कारण त्याला माहीत असतं की देविका कशी आहे, ती स्वावलंबी आहे, तिचं पार्लर आहे, एका क्षणातच ती मला सोडून जाऊ शकते याची भीतीही पंकजला असतेच. त्यामुळे तो आपला गप्प बसतो आणि तिला काहीही सांगत नाही. त्यानंतर आता देविकाचं फोनवरचं बोलून होतं, तेव्हा आता तो म्हणतो, जाऊ का बरं मी? मग आता ती म्हणते, थांब ना बेबी, अरे माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. अरे माझी ती क्लायंट नाही का, त्यांचे ऑफिसेस आहे, त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, मी तुला बघ त्या क्लायंटबद्दल खूप काही सांगितलं होतं, त्या क्लायंटचाच आत्ता फोन आला होता. हे बघ, आपल्याला त्यांनी मालदीव ऑफर केले. मालदीवची सर्व राहण्याची, त्याचबरोबर तेथे खाण्यापिण्याची सर्व ॲक्टिव्हिटीची त्यांनी सोय केली आहे, ते पण अगदी फ्रीमध्ये. हे ऐकताच आता पंकज खूप उड्या मारू लागतो आणि म्हणतो, यस यस,
मला ना खरंच देविका बेबी याची खूप गरज होती अगं. हे सगळं कामाचं असं टेन्शन आणि थोडा निवांतपणा हवाच होता. आणि मी ऐकलंय ना की मालदीव म्हणजे स्वर्ग असतो, स्वर्ग. एकदम निळं पाणी आणि त्याचबरोबर सुंदर नितळ एवढ्या फॅसिलिटीज, ते सुद्धा फुकटमध्ये. खरंच तुझी मैत्रीण खूप चांगली आहे असं आता तो म्हणतो आणि मालदीवला जाण्याची स्वप्न रंगवत असतो. तो आता पुन्हा एकदा म्हणतो की सगळं काही फ्री आहे ना. तेव्हा ती म्हणते थांब थांब, अरे फक्त फ्लाईट्सने आपण जायचं तिकडे, आपण तिकीटं काढायची आहेत. तेव्हा त्याचा चेहरा एका क्षणातच पडतो. तेव्हा तो विचारतो काय? अगं मला वाटलं सगळं काही फ्री आहे. त्यावेळी आता ती म्हणते तुला काय काय फ्री द्यायचं. इकडे मीरा म्हणते तुम्ही निघालात ना, पण मी जे काही बोलले होते ना ते लक्षात ठेवा. तेव्हा तो म्हणतो हो, ते तर मी लक्षात ठेवणारच आहे, कारण मला फळांची नावं, गोड पदार्थांची नावं, त्याचबरोबर सत्राचा पाडाही म्हणायचा आहे ना. मग आता तुमची शाळा सुरू झाली की काय असं मंजू आता विचारते. तेव्हा सत्या म्हणतो हो, तसंच म्हणायचं, नाहीतर काय आहे. त्यावेळी आता असं म्हणून तो जायला निघतो. त्यानंतर सत्या आता तेथून जेव्हा जातो ना, तेव्हा आता मीरा ही लगेच तिच्या आईकडे पाहते आणि हसते. तर आता लक्ष्मी आणि मंजूला काहीच माहीत नसतं की नक्की काय चाललंय. म्हणूनच ती आता विचारते की काय चाललं काय होतं तुमचं. त्यावेळी आता मीरा म्हणते अगं यांची परीक्षाच आहे असं समज, पण तुझी असते ना तशी नाही. ही परीक्षा जरा वेगळीच आहे, परंतु ही परीक्षा जर ते पास झाले ना तर इथून पुढे सगळं काही गोडच होणार आहे असं मीरा सांगते. त्यावेळी लक्ष्मी विचारते काय झाले बाळा. तर मीरा आता सत्याचाच विचार करत असते आणि खूप खुश असते, कारण आता सत्यामध्ये एका दिवसातच झालेला बदल हा तिच्या लक्षात आता आलेला असतो. दुसरीकडे देविका आता म्हणते अरे कर ना तिकीट बुक. मग आता पंकज म्हणतो अगं त्यांनी सगळं काही फ्री दिलं होतं ना. त्यावेळी आता ती म्हणते की अरे टुरिझम प्लॅन असतात, पण तिकीट आपल्यालाच बुक करावं लागतं ना. आता तिकडे सगळे काही फ्री आहे, काय फक्त लाखभर रुपये तिकीट लागेल, एवढं काय त्यात. तू ना असाच करत असतो पंकज हा. मग आता पंकजचा चेहरा पडलेला असतो, पण तो हसण्याचं नाटक करतो आणि म्हणतो हो काय फक्त लाखभर रुपये असं म्हणून तो आता लगेच बाजू सावरून घेतो. परंतु आता सारखीच फोर्स करत असते की अरे कर ना तिकीट बुक, चल आपण दोघे करूयात. त्यावेळी तो म्हणतो करूयात ग, थांब जरा. मग आता ती म्हणते की बरं ठीक आहे, मला क्लायंट येतील, पार्लरमध्ये जायला हवं, आल्यावर बाकीचं प्लॅनिंग करूयात, चालेल ना. तेव्हा तो म्हणतो की चालेल चालेल. त्यानंतर देविका म्हणते बरं जाऊ का मी. मग आता तो म्हणतो की जा. तेव्हा देविका आता बाय असं लाडातच त्याला म्हणते आणि मग तेथून जाते. तर पंकजची आता निराशा होते, कारण आता लाखभर रुपये आणायचे तरी कुठून हा प्रश्न त्याला पडतो. तेव्हा तो आता म्हणतो की काहीही झालं तरी हिला आता थांबवायलाच हवं, कारण एवढे पैसे कुठून आणायचे हा कळत नाही. मग आता दुसरीकडे रियाने गाडी बुक केलेली असते आणि तो गाडीवाला अजूनही आलेलाच नसतो. तेव्हा ती आता खूप भडकते आणि म्हणते हे टॅक्सीवाले सुद्धा ना असेच असतात. मी किती वेळा त्याला कॉल करते तर फोनवर नुसता चिटकला आहे, अजिबात तो कॉल रिसीव करत नाहीये. तिला लवकरात लवकर कुठेतरी जायचं असतं, परंतु आता टॅक्सी आलेलीच नसते आणि ती सारखी त्या ड्रायव्हरला कॉल करत असते, परंतु फोन सारखा एंगेज लागल्यामुळे मग ती वैतागते. दुसरीकडे आता सत्तेची गाडी सुद्धा आता कोणीतरी बुक केलेली असते आणि तो त्या कस्टमरला कॉल करत असतो, परंतु आता तो कस्टमर सुद्धा फोनवर बिझी असतो. मग आता सत्या म्हणतो काय कस्टमर असतात ना कळतच नाही, सारखे आपले फोनवर बिझी असतात, त्यांनी गाडी बुक केली आहे त्यांना कळत नाही का असं म्हणून तोही आता खूप वैतागलेला असतो. परंतु आता मीराने सांगितल्याप्रमाणे त्याला एकदम शांत राहायचं असतं, कारण आता शांत राहिला तरच पुढे आपण बाबांसाठी एखादं चांगलं काम करू शकू, त्यांची पेन्शन पुन्हा मिळवू शकू असं मीराचं म्हणणं असतं. कारण तू जर चिडला तर परिस्थिती नेहमी हाताबाहेरच जाते, मग एकही काम होत नाही असं मीराचं म्हणणं असतं. त्यामुळे आता सत्या काय करतो की उलटे पाढे मोजतो, 10 पासून ते 1 पर्यंत तो पाढे मोजतो आणि मग म्हणतो शांत राहा सत्या. त्यानंतर सत्या म्हणतो काहीतरी कामाचा फोन कस्टमरला आला असेल, काही हरकत नाही, जाऊ देत, त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल, आपणच आता ग्राहक देव आहेत हे समजून त्यांना
माफ करायचं आणि त्यांनाच आपण समजून घ्यायचं असं म्हणून सत्या एक मोठा श्वास घेतो आणि आपला राग अगदी शांत करतो. त्यानंतर सत्या म्हणतो आपण पुन्हा फोन लावू की, त्यात काय एवढं, असं म्हणून तो आता रियाजवळच जाऊन थांबतो. तर रिया सारखा सारखा तिच्या टॅक्सीवाल्याला कॉल करत असते, परंतु तो टॅक्सीवाला कॉलच रिसीव्ह करत नसतो. त्यामुळे आता रियाला खूपच राग येतो. इकडे सत्या आता त्याच्या कस्टमरला कॉल करणार असतो. त्याचवेळी सत्या आता ज्या कस्टमरला कॉल करतो ना, तो कस्टमर म्हणजे रियाच असते. तर आता इकडे रिया कॉल रिसीव्ह करते आणि म्हणते की हॅलो सर. मग आता तो म्हणतो की हॅलो मॅडम, अहो तुम्ही जे लोकेशन पाठवलं होतं ना, त्या लोकेशनवर ऑलरेडी मी आलोय, तुम्ही कुठे आहात. मग आता रियाला प्रचंड राग येतो आणि ती आता उद्धटपणानेच म्हणते की तुमचे तर आभार मानायला हवेत, कारण तुम्ही ना खूपच लवकर आलात. अहो कसं आहे ना, पिकअप टाईम कधीच निघून गेला आहे, तरीही तुम्ही इथे आलात ना, त्यासाठी थँक्यू सो मच. आता ही मुलगी एवढी उद्धटपणाने बोलल्यामुळे आता सत्याला राग आलेला असतो, परंतु राग कंट्रोल करण्यासाठी तो उलट पुन्हा पाने मोजू लागतो. त्यामुळे त्याचा राग क्षणातच जातो आणि विचारतो मॅडम तुम्ही कुठे आहात नक्की. आता ती म्हणते ही ग्रे कलरची गाडी तुमची आहे का. त्यावेळी आता तो म्हणतो हो, ग्रे कलरची गाडी माझीच आहे. मग आता ती रागातच म्हणते मग या पटकन, मला खूप घाई आहे. सत्या म्हणतो हो हो मॅडम, आलो आलो, तुम्ही थांबा तिथे, मी आलो. आता ती त्याला लगेच पुढे बोलवते. मग आता सत्या आणि रिया हे दोघेही एकमेकांना पाहतात आणि त्या दोघांनाही मोठा धक्काच बसतो, कारण आता त्या दिवशी तिथे कोर्टामध्ये ही तर खूप माज दाखवत होती असं सत्याला आठवतं. त्यानंतर आता तू, असं रागातच आता रिया विचारते, तेव्हा तो म्हणतो तू हट, गेली खड्ड्यात. मग आता रिया म्हणते की मी तुझ्यासारख्या लोकांच्या गाडीत बसणारच नाहीये, समजलं. तेव्हा तुझ्यासारखे कस्टमर गेले खड्ड्यात, आपण तर आपल्या गाडीत बसवणारच नाही, असं रागात सत्या म्हणतो. त्यानंतर रिया म्हणते लिसन, एक मिनिट, मी तुझ्या गाडीत बसणारच आहे. हे बघ, तुझी टॅक्सी मी बुक केली आहे आणि मी पैसे दिले आहेत, त्यामुळे आता अजिबात ही टॅक्सी अशी कॅन्सल होऊ शकत नाही, समजलं. आता तूच मला सोडायचं आहे आणि मी तुझ्या टॅक्सीत बसणार आहे, असं रागातच आता रिया म्हणते. त्यामुळे सत्याचा आता नाईलाज होतो. मग आता रिया खूपच बडबड करू लागते आणि म्हणते अगोदरच टॅक्सी मिळत नाही आणि त्यात तू मला मिळाला आहेस. आय डोंट केअर, सिरियसली तू आता मला सोडणार आहेस, असं रिया सारखी सारखी हट्ट करू लागते. त्यावेळी सत्य आता म्हणतो की आपला सुद्धा काहीतरी चॉईस आहे, विषय संपला, मलाही अजिबात तुला माझ्या गाडीत बसवूनच घ्यायचं नाही, असं म्हणून सत्य आता तिच्यावर चिडतो आणि तिला म्हणतो गाडीत बसू नको. मग आता ती म्हणते की थांब जरा, आता मी माझ्या बॉयफ्रेंडला कॉल करते, तो तुझी अशी वाट लावेल ना, बघतच राहा रे तू, आता माझा बॉयफ्रेंड तुला काय काय करतो ते, असं म्हणून रिया लगेच आता रवीला कॉल करते. तेव्हा आता रागातच सत्या म्हणतो तू बॉयफ्रेंडला कॉल कर किंवा बॉयफ्रेंडच्या बापाला कॉल कर, आपण कुणालाच कधी घाबरत नाही, समजलं. तर इकडे मीरा आता घरी आलेली असते आणि सत्याला कॉल करते. त्यावेळी सत्या आता कसा बसा तो कॉल रिसीव्ह करतो आणि रियाबरोबर रागातच फोनवर बोलत असतो की आपल्या गाडीत कुणाला बसवायचं आणि कुणाला नाही, हे माझं काम आहे, हे मी ठरवणार, तू कोण ग सांगणारी मला. त्यामुळे मीरा आता सगळं काही फोनवर बोलणं ऐकत असते. त्याच वेळी आता मीरा म्हणते अहो अहो थांबा थांबा, अहो एवढं कुणाबरोबर रागात भांडताय तुम्ही. त्यावेळी आता सत्या रागातच म्हणतो तीच ना, ती ढवळेकरची कार्टी नाही का, ती एक नंबरची माजोरडी मुलगी आहे, अगं तिनेच गाडी बुक केली आणि मी तिला गाडीत घेणार नाही म्हणजे नाही, असं सत्या आता अडूनच राहतो. त्यामुळे आता मीराचाही नाईलाज होतो. पण मीरा आता सत्याला समजावून सांगू लागते. तेव्हा आता त्या ढवळेकरच्या मुलीला म्हणजे रियाला समजतं की हा त्याच्या बायकोबरोबर फोनवर बोलतोय. त्यामुळे आता ती रागातच त्याच्याकडे पाहत असते, कारण आता माझी चुगली पार बायकोपर्यंत हा करायला गेला असं तिला वाटत असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कशीबशी आता रिया गाडीत बसते खरं आणि सत्याला धमकीच देते, माझा बॉयफ्रेंड आता तुझी कशी वाट लावतो ना ते बघच. मग आता ती रवीला सुद्धा कॉल करते आणि म्हणते की रवी ऐक ना, तू तेथेच थांब. त्यावेळी रवी आता इकडून म्हणतो अगं तू मला कॉल केलाय, मग माझ्याशी बोल ना, तू त्या ड्रायव्हर बरोबर काय बोलतीये. मग आता रिया लगेच सत्याची चुगली रवीकडे करू लागते आणि म्हणते की एकतर उशिरा आला हा ड्रायव्हर आणि वाटेल तसं मला बोलला, माहितीये का किती अपमान केला त्याने माझा. तर सत्याच्या तळपायाची आग मस्तकात जात असते, परंतु आता तो एकदमच शांत होतो आणि
पुन्हा उलटे पाडे मोजू लागतो। त्याच वेळी आता या लोकांना अजिबात बेसिक इटिकेट्स नसतात असं आता रवी म्हणतो। मग आता रिया पुन्हा एकदा सांगू लागते, अरे या अगोदर तो डॅडला भेटला होता आणि नको ते बोलला होता, तुला माहिती आहे का डॅडचा किती अपमान केला याने? तेव्हा तू एक काम कर, त्याला घेऊन ना माझ्याकडे ये, बघ मी कशी त्याची वाट लावतो, रवी म्हणतो। त्यावेळी आता रिया म्हणते, हो आलेच मी घेऊन। तर आता सत्या पटकन गाडी थांबवतो कारण रवी समोर असतो। त्याच वेळी आता सत्याला मोठा धक्काच बसतो की हा रवी इथे पुढे कसा काय। तर रवीला पाहून आता रिया ही खूपच खुश होते। तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।